कुठे आहेस तू? समोर ये ना, मला भीती वाटते. समोर ये ना. कुठे आहेस तू? समोर ये ना. तुला कळत नाहीये वच्छी, तू केवढी मोठी चूक करतेस. तू या घरात माझ्यापासून कावेरीला सोडवण्यासाठी आली होतीस. तिचा जीव वाचवणार होतीस ना तू. तो वाचवू कस मी हैसर बसलय आणि तू काय या बंधनात घातलंय. गैरसमज आहे हा तुझा. तू कावेरीचा जीव वाचवत नाहीयेस तर तिचा जीव धोक्यात टाकतेस. अगं सोड मला. ती हाक मारतीये, जाऊ दे. नाहीतर इथनं या घरातनं बाहेर गेलेली नायकांची सून पुन्हा या घरात येणार नाही. आणि याला तू जबाबदार असशील. हो, तू कारण असशील कावेरीच्या मरणाला. अगं सोड मला, मी परत आणीन तिला. मी तिका मरूक देणार नाही. तुका असाच सोडलंय तर तू काय करशील त्याचा भरोसा नाही. कावेरी, गो कावेरी, अभिरामा, अरे कावेरी खयसा. सांग तिला, तू कावेरीला बाहेर जाण्यापासून नाही अडवू शकलीस. जाऊन सांग त्या म्हातारीला जिने तुला या घरात आणून बसवलंय. अगं कावेरीला काही झालं ना तर हीच म्हातारी जीव घेईल तुझा. मानाने ज्या तुला घरात आणलंय ना त्याच घरातनं अपमानित करून धक्के मारून बाहेर काढतील तुला ते. हा फक्त तुझा अपमान नाही होणार तर तुझ्या विद्येचा सुद्धा होईल. अगं सोड मला. कावेरी जीवाला मुकेल तिच्या. वेळ निसटून चालली आपल्या हातातून. नाही, तू काही करू शकणार नाहीस. सोड मला तू. कावेरीचं मरण स्वतःच्या डोळ्याने बघतेस. तिला मरणाच्या दारात लोटतेस तू. या घरातल्या माणसांचा घात केलायस तू. मी कावेरीक मरूक देणार नाही. आजपर्यंत तुझ्यापासून त्याका वाचवलंय मी, आताही वाचवीन. तुझ्या तावडीत त्याका सापडूक देणार नाही. काय करणार आहेस तू? तिकडे एकटी येते, कुणी नाहीये तिच्यासोबत. कोण वाचवणार आहे तिला? पाण्याची गाठ पडली आहे तिची. सोड मला इथून. मी वाचवेन कावेरीला, नाहीतर तिचा मृत्यू अटळ आहे.
कावेरी, कावेरी भानावर ये. कावेरी भानावर ये. कावेरी भानावर ये. कावेरी, 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 कावेरी भानावर ये. काय? दादा मी हो, मला यावं लागलं. दादा ती ती नाहीये, नाहीये ती. तू जिला शोधतेस ना ती नाहीये. ती माझ्यासोबत होती. ती तुला मरणाच्या दारात सोडून ती स्वतः निघून गेली. नाही दादा, ती माझी मैत्रीण आहे. मी तुला म्हटलं होतं तिच्याशी मैत्री करू नकोस म्हणून. म्हटलं होतं ना, दरडावलं होतं. तिने दिलेल्या मैत्रीचा हात तू धरलास आणि आज जे तुला दिसते, जे भोगतेस ते तुझ्या समोर आहे. हे बघ अगं कावेरी, जरा समजून घे. अगं हे जे तुला साधं सोपं वाटतं ना, ते तसं सोपं नाहीये. कळलं ना? फार भयानक आहे हे. तिला तुझं हित नकोय, कळलं का तुला? तिला स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे. अगं ज्या बाईनी आपल्या मुलीचा विचार केला नाही, ती बाई तुझा कसा विचार करेल? सोडून दे तिला, तिच्यापासून लांब हो. कळलं का तुला? कळतंय? चल चल आपण इथून जाऊया. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथे जे काही घडलं ते कुणालाही काहीही सांगायचं नाही. कळतंय? आजपासून तिची आणि तुझी मैत्री इथेच संपली. सावकाश. कावेरी, गो कावेरी, अगो खय असतस तू? अहो मागाशी तर भाकरी करून गेला. कावेरी, कावेरी, आई इथे नाहीये ती. काकी, कोणालाही काहीही बोलू नकोस. कोणासोबत गेली होतीस, कोणाशी मैत्री केली होतीस, काहीही सांगू नकोस. नाहीतर सरिता आणि छाया तुझं जगणं मुश्किल करतील. आता तरी तुला कळलं असेल ना, चुकीची मैत्री केल्यावर काय किंमत मोजावी लागते ती. माधव दादा, मला माफ. माफीचं काही नाही. माफीपेक्षा तू स्वतःची काळजी घे. त्याच काळजीपोटी मी तुला सांगत होतो ना. कावेरी, जा तू, मी आहे इथेच. बाय माझे. अभिराम भाऊजी, ओ अभिराम भाऊजी, ओ खाली ये वा, वरती काय शोधतास? ऐसरीला कावेरी. बाय माझे, काय दशा करून ठेवला नाही. कावेरी, अगो ह्या काय? भिजान कसा काय इल? बाहेर तर काय पाऊस नाही. मग ह्या असा काय ह्या? काय गो, खैसून इलो, खैसून तू? कावेरी, तू मी समुद्रावर. बाय माझे, म्हणजे समुद्रावर गेलं होतं? कावेरी, अगो ह्या काय? आणि एकटाच तूच आहेस? आई
एवढं काही झालेलं नाही. ऍक्च्युली आम्ही दोघेही जाणार होतो. तर माझं काम आलं म्हणून मी. म्हणून नाही तर एकट्यान गेला. अगो काय फुल लागला की काय तुका? नाही तर काय घरात काय चालला तर माहिती आहे ना. कावेरी तुका कळणार नाही काय गो? आम्ही हैसर सगळे काळजीत असाव आणि तू किंवा घोर लागा तसा काहीतरी करतोस. अगो नायकांका पाण्यापासून धोको असा आणि तू सांच्या पाण्याकडे गेलोस तर आपण एकटा. अगो तुका काय झाला असता ना तर आम्ही काय केलं असता? काय गो पण एकट्यानच गेलो होतस ना. किसाया जरा होते वांगडा. खबरदार खबरदार, सयाजीचं नाव हिच्या बरोबर जोडलं तर. नाव जोडीत नाही, फक्त खात्री करून घेतोय. सयाजी वर खोलीमध्ये, कळलं ना? म्हणजे आयता एकटाच गेलेला. हा आता असं म्हणा नको की शेवंत अंगातीला होता म्हणा थैसर गेलं होतं. आहे आता बाद झाला. तुमका लय पुळको येता पण ना ह्या दरवेळी ना तू गैर फायदो घेता. अति होत चालला तुझा. आम्ही नाही असा कधी वागलं. छायाताई पण कधी एकटे समुद्रावर नाही गेले आणि या बिंदास समुद्रावर गेला. अभिराम भाऊजी अहो नशीब समजा या धडधाकट परत इला हाता. कावेरी अगं तुझे काय कमी लाड केले काय? मी सगळे तुझ्या विरोधात उभे होते पण मी तुझ्या बाजून उभं राहलंय. शेवटपर्यंत राहतलंय पण माझ्या सांगूनपणाचो असं गैरफायदा घेऊ नको. तू न सांगता एकटाच घराबाहेर पडलास ना तर मग अजिबात आवडलेला नाही. होते ते का कामा म्हणून तो असा करायचा. आणि ह्या बघ ह्याच्या पुढे जर तुझ्या मनासारखा तुझा वागूचा असतात ना तर बाट बिस्तर उचला आणि बंगळुरात जा. ते माझ्या काळज दगड ठेवतलंय आणि तुमची पाठवणी करतलंय पण तुझ्या पाय या सगळं ऐकून नाही घेतलंय मी. अभिरामा अरे समजवते का? ते का त्याच्या जीवाची पर्वा नाही असा पण आमका असा पर्वा. काकी काकी काय काकी त्याका कळत नको. आहे बिचारी एवढ्या चांगुलपणानं वागतो ते तू दरवेळी गैरफायदा घेता. बाय माझे गावात नाही इला ना ह्या. काय बोलत असती काय विचार करत असती. हे देवा हो विषय बंद आता. कावेरी चल माझ्यासोबत. कुठे? तुला फिरायला जायचं होतं ना. हा पण अभि. चल आपण दोघी जाऊ समुद्रावर फिरायला. कुठेस तू? समोर ये ना.
मला भीती वाटते. समोर ये ना. कावेरी, माफ कर मला. माझ्यामुळे झालंय सगळं. नाही अभि, तुझ्यामुळे नाही. नाही, माझ्यामुळे झालंय सगळं. कारण मीच म्हटलं होतं तुला आपण बाहेर जाऊया. मग अचानक काम आलं, प्लॅन मीच कॅन्सल केलं. म्हणून तू एकटी गेलीस ना. अभि, मला जायचं होतं. हे बघ कावेरी, मला कळतंय तुला घरात बसून बसून खूप कंटाळा येतो. पण कावेरी, तुला बाहेर कुठेही जायचं असेल ना तर कुणाला तरी सांगून जात जा. सगळे शोधत होते तुला. दत्ता बघ तुला शोधायला गेलाय, अजूनही घरी आलेला नाही. कावेरी, तुझ्या बरोबर काय घडतंय याची तुला पण कल्पना आहे हो ना. आई म्हणून हायपर झाली, तुझी काळजी वाटते म्हणून रागवून बोलली तुझ्याशी ती. तुला माहितीये ती 4 चौघात ओरडली ना तुझ्यावर, त्याचा पण तिला त्रास होणार आता बघ. अशी एकटी नको जात जाऊ. अभि, मी एकटी गेली होतीस ना. कोणालाही काहीही बोलू नकोस. कोणासोबत गेली होतीस, कोणाशी मैत्री केली होतीस, काहीही सांगू नकोस. काय ग, एकटी गेली होतीस ना. यापुढे एकटी नको जाऊ. हे बघ, मी तुला प्रॉमिस करतो, अशा वेळेला कुठलंही काम आलं ना मी नाही करणार. चल आता खूप बिझिली आहेस तू, सर्दी होईल तुला. हे बघ, साडी आणि टॉवेल ठेवतो इथे, बदलून घे. हा, अभि, अभि सॉरी. मी खोटं बोलली. मी एकटी नव्हती. माझ्यासोबत ती होती अभि. आणि मला कावेरी, तू बघितलंस? नाही ऐकून घेतलं ना तुझं? असंच वागतात या घरातली माणसं सगळ्यांची. मला खूप वाईट वाटलंय. सगळ्यांनी तुला एकटं पाडलं, पण मी आहे हा तुझ्यासोबत. सोबत मला नकोय तुझी सोबत. तू जा इथून. कावेरी, मला ना नाही बोलायचंय तुझ्याशी. तू मला तिकडे एकटी असं सोडून गेली. माधव दादा आला मला वाचवायला, नाहीतर मी माझ्या अभिला कधी नाही भेटली असती. या घरात आली नसती मी. तू मला तिकडे एकटी सोडून गेली. मैत्रीमध्ये कोण नाही करत असा. अगं पण माझं ऐकून तरी घे. नाही ऐकायचं आणि नाही बोलायचंय. माधव दादा बरोबर बोलला, तुझ्याशी मैत्री नाही केली पाहिजे. तू माझी मैत्रीण नाहीये. तू जा इथून. जा, मला नाही बोलायचं. तू जा, निघ. ना मला बोलायचंय, ना भेटायचंय, ना तुझ्याशी मैत्री करायची मला. तू जा. बोलते ना, जा इथून. जा ना. जा.